एक डॉक्टर, एक आई आणि आता एक आयरन मॅन. मॅडम, असं कधी झालं का की नाही बस आता माझ्याने हे होणार नाही आहे? एक क्षण असा होता सायकलिंगमध्ये की जेव्हा खूप सारे क्रॅम्प्स आले पायामध्ये, त्यावेळी एका क्षणासाठी विचार झाला की अरे बापरे, म्हणजे ही सायकलिंग करून आपल्याला पुन्हा 42 किलोमीटर धावायचं आहे. आयरन मॅनमध्ये कमीत कमी 900 ते 1000 लोक असतात. ॲट अ टाइम 900 ते 1000. टाइम 900 ते 1000. मग कोणाचे पाय लागतात, कोणाचे हात लागतात, कोणी तुमच्यावरून जातं, कोणी तुमच्या खालून जातं. प्लेन आपली मिळत नाही तोपर्यंत पहिले 100 मीटर म्हणजे युद्धभूमी असते. जर तुमचं नाव एका वाक्यात इतिहासामध्ये नोंदवायचं असेल तर ते काय असेल? फिटनेस. लोकांनी तुमचा संघर्ष लक्षात ठेवावा की तुमचं मेडल? संघर्ष. वेलकम टू अवर चॅनल द सिटी आयकॉन. मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच मोटिवेशनल स्टोरीज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरित करतो. तर आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर आज आपल्यासोबत आहे चंद्रपूरच्या आयकॉनिक पर्सनॅलिटी, डायनॅमिक पर्सनॅलिटी डॉक्टर प्राजक्ता आस्वार. प्रोफेशनली त्या एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि बाय हॉबी त्या आयरन मॅन आहेत. वेलकम मॅडम. थँक्यू. आज आपण तुम्हाला आयरन मॅन म्हणून ओळखतो पूर्ण चंद्रपूरमध्ये. तर आयरन मॅन म्हणून तुमची ओळख आहे, पण तुम्हाला जर स्वतःची ओळख एका वाक्यामध्ये सांगायची झाली तर तुम्ही ती कशी देऊ शकता? एका वाक्यात सांगायची म्हणजे ॲक्च्युली मी फिटनेस एन्थुझियास्ट आहे, एक डेडिकेटेड मदर आहे आणि एक एम्पॅथॅटिक गायनेकोलॉजिस्ट आहे आणि अ गुड सिव्हिल पर्सन आहे. म्हणजे ते दिसतंच आहे मॅडम, ओव्हरऑल पॅकेज आहात ॲक्च्युली तुम्ही. तर आम्हाला हे जे आयरन मॅन आहे याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ही स्पर्धा नेमकी काय आहे? आयरन मॅननं ही 3 स्पोर्ट्सनी कंबाईन केलेली असते ॲक्च्युली. याच्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग एकत्र करायचं असतं. 2 प्रकार असतात, एक हाफ आयरन मॅन असते आणि एक फुल आयरन मॅन असते. हाफ आयरन मॅनमधले डिस्टन्सेस म्हणायचे झाले तर 1.9 किलोमीटर स्विमिंग असतं, जे ओपन वॉटरमध्ये असतं नेहमी, एक तर लेकमध्ये किंवा मग सीमध्ये. स्विमिंग पूलमध्ये नाही, स्विमिंग पूलमध्ये बिलकुलच नाही, ओपन वॉटर असतं. मग 90 किलोमीटर सायकलिंग असतं त्याच्यामध्ये आणि 21 किलोमीटर रनिंग असतं. आणि फुल आयरन मॅन म्हणजे याचे डबल डिस्टन्सेस ॲक्च्युली. तर 3.8 किलोमीटर स्विमिंग असतं, 180 किलोमीटर सायकलिंग असते आणि 42 किलोमीटर रनिंग असतं. आणि हे सगळं एकाच दिवशी करायचं असतं ॲट अ टाईम. फुल आयरन मॅनला 17 आवर्सचा कट ऑफ असतो. त्याच्यामध्ये तुम्ही झोपा, काही पण करा, पण तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करायचंच असतं. नाही केलं तर तुम्ही डिड नॉट फिनिशमध्ये येता. ॲक्च्युली DNF म्हणतो आम्ही त्याला. तर मॅडम, तुम्ही हे हाफ केलेलं आहे आणि फुल केलेलं आहे की दोन्ही केलेलं आहे? मी दोन्ही केलेलं आहे. सुरुवात माझी हाफ आयरन मॅनपासून झाली होती, जी मी 2022 ऑगस्टमध्ये केली होती जर्मनीला. आणि मग त्याच वर्षी आपल्या इंडियामध्ये गोव्याला होतं. तर गोव्याला डिसेंबरमध्ये केली होती आणि गोव्यामध्येच माझं सिलेक्शन झालं होतं वर्ल्ड चॅम्पियनशिपला हाफ आयरनमॅनच्या. तर ते झालं होतं फिनलँडला 2023मध्ये. आणि मग 2023मध्येच फुल आयरनमॅन पण केली मी. ती ऑस्ट्रेलियाला झाली, बसल्टन इथे होतं. आणि मग त्याच्या नेक्स्ट इयरला 2024मध्ये मी टॅलिनला केली, इस्टोनियाला ॲक्च्युली. तर 2 फुल आयरनमॅन आहे आणि 3 हाफ आयरनमॅन आहेत. आणि जे अल्ट्रामॅनविषयी आम्ही हल्लीच ऐकलेलं की 2026मध्ये तुम्ही ते सुद्धा केलेलं आहे, तर यात काय डिफरन्स आहे? अल्ट्रामॅनना म्हणजे आयरनमॅनचा बाप असतो ॲक्च्युली. तर अल्ट्रामॅन 3 दिवसाचं कॉम्पिटिशन असतं. त्याच्यामध्ये ॲक्च्युली फर्स्ट डेला 10 किलोमीटर स्विमिंग असतं, जे समुद्रात असतं. आणि मग पहिल्या दिवशी 10 किलोमीटर स्विमिंग आणि 145 किलोमीटर सायकलिंग. सेकंड डेला 272 किलोमीटर सायकलिंग, म्हणजे डिस्टन्स पकडायचं झालं तर इथून नागपूर आणि नागपूरवरनं वापस असं. आणि थर्ड डेला 84 किलोमीटर रनिंग असतं, म्हणजे इथनं ऑलमोस्ट जामच्या पुढे असं. इतकं 3 दिवसामध्ये कंप्लीट करायचं असतं हे. आणि प्रत्येक दिवशी 12 आवर्सचा कट ऑफ असतो की 12 आवर्समध्ये तुमचं संपलं पाहिजे म्हणून. तर इंडियामधली तर अल्ट्रामॅन ऑस्ट्रेलिया करणारे मी फर्स्ट फिमेल आहे इंडियामधनं ॲक्च्युली. बात आहे मॅडम. आणि ते तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षी, म्हणजे आता 2026 चाललेलं, तर तुमचं एज ॲक्च्युली लेडीजला विचारू नये, पण मला ते विचारायचं आहे. म्हणजे या जूनला मी इनफॅक्ट 49 इयर्स कंप्लीट केले. आता 49 इयर्समध्ये तुम्ही हे सगळं केलेलं ॲक्च्युली. तर
एखाद्या तरुणीला लाजवणारी ही गोष्ट आहे खरं तर. म्हणजे मी ॲक्च्युली सांगायचं झालं तर स्विमिंगच मी शिकली 45 इयर्समध्ये. हां. त्याच्या पहिले मला स्विमिंगचं काहीच नाही यायचं. म्हणजे जेव्हा मी शिकायला सुरुवात केली तेव्हा किकिंगपासनं सुरू केली मी. आणि शिकायला मला ऑलमोस्ट 9 months लागले. पण त्याच्यानंतर आता कॉन्फिडंट झाले. पण ते शिकण्याचा जो पिरियड होता स्विमिंगचा तो मी ॲट द एज ऑफ 45. लोक जे म्हणतात की नाही एक 40 झाल्यावरती आपण नाही नवीन गोष्टी शिकत, बरोबर, पण शिकले मी 45. खरं तर हे एज इज जस्ट अ नंबर हे जे आहे वाक्य ते तुम्ही प्रूव्ह करून दाखवलेलं आहे खरं तर. तर हे सगळं करताना आपल्याला ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट असते. जसं तुम्ही आता बोललात की मी वयाच्या 45व्या वर्षी स्विमिंग केलेलं फर्स्ट. तर यामध्ये ट्रेनरची काय भूमिका होती, कोचची काय भूमिका होती? माझे कोच ना इथलेच आपले चंद्रपूरचे श्रीपाद बल्की सर म्हणून आहेत. ते पोलीस डिपार्टमेंटला आहेत. त्यांनीच मला अगदी म्हणजे हाताला धरून शिकवल्यासारखं शिकवलेलं आहे. किकिंगपासनं सगळंच. म्हणजे कोच अतिशय इम्पॉर्टंट भूमिका, कारण स्विमिंग ना ही पूर्ण टेक्निकल गोष्ट आहे. रनिंग आपण लहानपणापासून रनिंग करत असतो. सायकल प्रत्येकजण लहानपणी कधी ना कधी सायकलवर चालवलेलीच असते. पण स्विमिंग ही एक अशी गोष्ट असते की जी आपल्याला शिकावी लागते. आपल्याला नॅचरली नाही आहे स्विमिंग. आणि ॲट द एज ऑफ 45 तर तुम्ही इतके रिजिड झालेले असतात ना. छोट्या मुलाला स्विमिंग पूलमध्ये टाकलं तर तो लवकर शिकतो. पण आपल्याला टाकाल तर आपण तर पहिले घाबरणारच. तर त्यांनी ना टेक्निक वाईज मला खूपच चांगलं शिकवलं. म्हणजे अगदी सुरुवातीपासून किकिंग कसं करायचं. म्हणजे आम्ही पहिले 1 महिना तर नुसतं किकिंग केलं. जे खूप कंटाळवाणं काम आहे. रुटीनली तेच करा. म्हणजे रडायची मी पण सर म्हणायचे नाही करा. तर अगदी सुरुवातीपासून त्यांनी माझ्या टेक्निकवरती खूप लक्ष दिलं. म्हणून आता अल्ट्रामॅनला 10 किलोमीटर स्विमिंग माझ्यासाठी खूप सोपं पडलं मला. कारण टेक्निक व्यवस्थित असली ना तुमची कोणत्याही गोष्टीमध्ये तर तुम्ही खूप लंबा सफर पार करू शकता. तर डेफिनेटली कोचनी मला खूपच हेल्प केली. आणि हे करायचं आहे तुम्हाला की अल्ट्रामॅन करायचं आहे किंवा आपलं आयरनमॅन करायचं आहे, तर हे तुमच्या डोक्यात नेमकं कुठून आलं? ॲक्च्युली ना 2018 मी रनिंग करायला लागली. म्हणजे माझी मुलगी आहे गार्गी. अच्छा. ती तेव्हा 7th 8th होती. तर तिला घेऊन मी स्टेडियमवर जायची, आपल्या जिल्हा स्टेडियमवरती. ती रनिंग करायची. मग तिला पाहून मला हळूहळू वाटायला लागलं की अरे आपण पण रनिंग करू शकतो. पहिले वॉकिंग, मग रनिंग. मग मी तिच्यासोबतच रनिंग करायला लागली. तिचे जे कोच होते निलेश सर, रोशन सर, हे जिल्हा स्टेडियमवर असतात. तर त्यांच्यासोबत मग मी रनिंगची ट्रेनिंग घ्यायला लागली. मग पहिले हाफ मॅरेथॉन्स केले जे 21 किलोमीटर्स असतात. मग फुल मॅरेथॉन्स केले जे 42 किलोमीटर्स असतात. आणि मग आता सायकलिंग पण जेव्हा आपण मॅरेथॉन्स करतो ना तेव्हा ट्रेनिंग भरपूर असतं. तर मग काही ना काही इंजुरीज होतच असतात. बरोबर. म्हणून मग क्रॉस ट्रेनिंग म्हणून मी सायकलिंग सुरू केली की चला आता रनिंग नाही जमत आहे तर सायकलिंग. मग सायकलिंगमध्ये मी 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 300 किलोमीटर जसे BRMs असतात. म्हणजे त्याची पण रेस असते, त्या केल्या. मग आता सायकलिंग आणि रनिंग तर येतं. मग एक आमचं IMAचं एक CME झाली होती आयरनमॅनची, जे डॉक्टरांनी आयरनमॅन केलं होतं तेव्हा करोना सुरू होतं ॲक्च्युली 2020मध्ये. तर एक असंच आमचं CME होती ऑनलाईन. तर त्यांनी सांगितलं होतं की आयरनमॅन त्यांनी कसं केलं आणि त्यांना किती त्रास झाला वगैरे. मग तेव्हा म्हटलं अरे हे लोक करू शकतात तर आपण का नाही करायचं. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे कसंही असलं तरी ते करू शकतात तर आपण करूच शकतो. पण प्रॉब्लेम तोच होता, स्विमिंगच येत नव्हतं तेव्हा ॲक्च्युली. पण मग एकदा ठरवलं ना तेच असतं की जिद्दीने आपण करायचं ठरवलं ना तर ते शाहरुख खानचं खूप छान एक सेंटेन्स आहे, अगर तुम शिद्दत से चाहते हो ना तो पूरी कायनात तुमको हेल्प करने में जुट जाती है. बरोबर आहे. आणि तेच एक उदाहरण नाही आहे आता, तुम्ही सुद्धा एक उदाहरण आहात मॅडम, की खरंच की मनात ठरवलं की तुम्ही तर वर्किंग वुमन आहात, गायनॅकॉलॉजिस्ट आहात चंद्रपुराच्या प्रसिद्ध, तुमच्याजवळ तसाही वेळ नसतो, पण तुम्ही वेळातून वेळ काढून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आमच्यासारख्या मुली तुमच्याकडनं नक्कीच इन्स्पायर होतील मॅडम हे सगळं ऐकल्यानंतर. थँक्यू. तर आपण आयरनमॅन होऊ शकतो हे कुठल्या क्षणाला वाटलं, की एक ती किक असते ना, तर तो जो टर्निंग पॉईंट आहे तो नेमका कोणता? आयरनमॅन कधी नाहीच होऊ शकणार असं मला कधीच नाही वाटलं. अरे वा. म्हणजे मला पक्की गॅरंटी थी की करायचंय जे मी ठरवलं ना, म्हणजे लहानपणापासून समाऊ मला माहिती नाही, गॉड ब्लेसिंग्स म्हणा त्याला, किंवा माझा जिद्दीपणा म्हणा, किंवा अपब्रिंगिंग तशी होती म्हणा, पण जी गोष्ट मी ठरवली ती मी करणार नाही
असं कधी होत नाही, लोक मला जिद्दीच म्हणतात. पण म्हणून जेव्हा मी पहिल्या आयरनमॅनचं ऐकलं, हाफ आयरनमॅनचं, तेव्हा स्विमिंग येत नसताना सुद्धा सगळ्यात पहिले मी रजिस्टर केलं की काहीच नव्हतं येत मला तेव्हा. अच्छा, म्हणजे तुम्हाला तेव्हा काही न येताना तुम्ही रजिस्ट्रेशन करून मोकळ्या झाला. रजिस्टर केलं की पहिले रजिस्टर करू आणि मग आपल्याला शिकायचंच आहे हे नक्की असतं म्हणून. तर पहिले आम्ही रजिस्टर केलं आणि मग स्विमिंग शिकायला सुरुवात झाली. जेव्हा स्विमिंग शिकायला सुरुवात केली तेव्हा असं होतं की पहिले मी बल्की सरांना फोन केला की सर मी असं रजिस्टर केलं आहे आणि मला स्विमिंग शिकायचं आहे. तर सरांनी तर पहिले मला भावच नाही दिला, कारण खूपदा स्टुडंट्स येतात, म्हणतात आणि सोडून देतात. स्विमिंग त्यांनाही माहिती आहे की शिकणं इतकं सोपं नाही आहे, म्हणून पहिल्यांदा त्यांनी मला भावच नाही दिला. मग मी दुसऱ्यांदा त्यांना कॉल केला, सर मला शिकायचंच आहे स्विमिंग कोणत्या ह्याच्यात. मग तेव्हा ॲक्च्युली करोना सुरू होता, तर आपला स्टेडियमचा पूल बंद होता. मग आम्ही आझाद बगीचाच्या पूलमध्ये गेलो. तिथे एक दिवस त्यांनी मला म्हटलं की चलो किकिंग करो म्हणून. तर किकिंग केलं तर म्हणाले ठीक आहे, ॲटलिस्ट किकिंग तर येते तुला. दुसऱ्या दिवशी तो पूलच बंद झाला. करोनाचा तेव्हा लॉकडाऊन निघाला, तर पूलच बंद झाला. मग ऑलमोस्ट 2-3 महिने तर काहीच झालं नाही आमचं. मग त्याच्यानंतर वन विभागमध्ये एक पूल होता, आहे म्हणजे तिथे 25 मीटर्सचा. मग आम्ही ठरवलं की चलो ते आपण सुरू करू. पण तो ना अगदीच म्हणजे फक्त बांधला होता आणि त्याच्यामध्ये पाणी होतं, बाकी काहीच नव्हतं. तर सर मला म्हणाले की सर ठीक आहे, या पूलमध्ये शिकू. मग पहिले किकिंग करायला गेलो तर तेव्हा ना डोळ्यांवरती चष्मा नव्हता, गॉगल नव्हता. तर पाण्यात गेली, किकिंग केलं, काहीच वाटलं नाही. मग सर म्हणाले आता गॉगल लगाव. मग गॉगल घातल्यावरती जेव्हा पाण्यात बघितलं, सगळ्या प्रकारचे जीवजंतू दिसले मला त्याच्यामध्ये. इतकं घाणेरडं पाणी होतं ते. मग आम्ही ते पाणी क्लीन करण्यापासनं आणि त्याच्यात केमिकल्स टाकण्यापासनं सगळं ते पहिले पूल व्यवस्थित केला आणि मग तिथे प्रॅक्टिस सुरू केली ॲक्च्युली. मग तिथे प्रॅक्टिस झाल्यावरती तोपर्यंत आपला जिल्हा स्टेडियमचा उघडला होता. मग तिथे प्रॅक्टिस सुरू केली. ओपन वॉटरसाठी आता म्हणजे आयरनमॅनचे सगळे स्विमिंग्स हे ओपन वॉटरमध्ये असतात, एक तर लेकमध्ये असतात किंवा सीमध्ये असतात. मग आपल्याकडे आता नुसतं पूलमध्ये प्रॅक्टिस करून चालणारच नव्हती, म्हणून मानागड्डा म्हणून आपला आहे, तिथे आम्ही गेलो आणि तिथे प्रॅक्टिस करायचो आम्ही. मग तिथे कधी कधी ते बंद राहायचं. मग अंबाझरीला, नागपूरला जाऊन आम्ही प्रॅक्टिस केली. जिथे ओपन स्पेस मिळतो तिथे आम्ही प्रॅक्टिस केली ॲक्च्युली. आम्ही तर कुठले कुठले लेक्स नाही फिरलो. चंद्रपूरला आपल्या ॲक्च्युली मूलमध्ये एक नवीन बनलं आहे, तिथे लेकमध्ये जाऊन आम्ही प्रॅक्टिस केली. तर जिथे जिथे ओपन वॉटर मिळालं तिथे तिथे आम्ही प्रॅक्टिस केली ओपन वॉटर. हे तर स्विमिंगबद्दलचं झालं आपलं. पण ओव्हरऑल प्रॅक्टिस जसं सायकलिंग करायची आहे, तर त्याबद्दल पण थोडं जाणून घ्यायचं आहे की आपलं जी सिटी आहे ती त्या पद्धतीने नाही आहे. तर अशा वेळेला तुम्हाला बरीचशी चॅलेंजेस आले असतील, तर ते सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचे आहे. सायकलिंगचे ॲक्च्युली ना मी जेव्हा सुरुवात केलं 2018 मध्ये वगैरे, तेव्हा ना इतकी ट्रॅफिक नव्हती जेवढी आत्ता या 1-2 वर्षामध्ये वाढलेली आहेत. तर तेव्हा थोडंसं तरी सेफ होतं. नागपूर, आम्ही खूप सारी प्रॅक्टिस आमची नागपूर भद्रावती रोडवरती आणि इकडे आपल्या बल्लारशा रोडवरती केलेली आहे. तर तेव्हा इतकी ट्रॅफिक नसल्यामुळे ना थोडं बेटर होतं. आता अल्ट्रामॅनला मला जास्त त्रास झाला त्याचा, कारण सडनली ट्रक्सची हेवी ट्रॅफिक खूप वाढलेली आहेत. तर मला म्हणजे मागे ड्रायव्हर घेऊनच जावं लागतं आता जायचं असेल तर, नाहीतर ट्रक इतके ओव्हर स्पीड करतात की तुमचं कधी सायकलवरचा बॅलन्स जाईल आणि तुमच्या जीवाला धोका होईल ते समजतच नाही. म्हणून मॅक्झिमम प्रॅक्टिस तर माझी इंडोअर होते. एक इंडोअर ट्रेनर असतं, त्याच्यावरती सायकलची होते. नाहीतर मग आम्ही राजुरावरनं स्टार्ट करतो. आता अल्ट्रामॅनसाठी ॲक्च्युली त्याच्यामध्ये एलिव्हेशन्स खूप होते सायकलिंगचे, तर मग त्याच्यासाठी आम्ही राजुराला जायचो. इथनं 2 वाजता उठायचो, 3 वाजता सायकल टाकून राजुराला जायचो. राजुरावरचा बायपास घ्यायचो, पाटण, गडचांदूर, पाटण, जिवती असं चढाई. अशी आम्ही 4-5 वेळा 2 वाजता उठून ट्राय केलेली आहे. 10 वाजता वापस यायचो सकाळी. तर ओव्हरऑल आपल्या सिटीला सगळ्यात पोल्युटेड सिटी म्हणून किताब मिळालेला आहे. बरोबर. तर मग हे जे पोल्युशन आहे की साधारण आपण चालतो तरी आपल्याला थकवा येतो पोल्युशनमुळे, तर तुम्ही सायकलिंग करायच्या, रनिंग करायच्या, तर मग अशा वेळेला काय डिफिकल्टी झाल्या? आणि सोबत टेम्परेचर तर आपल्याला वरदान आहे. नाही, टेम्परेचरचा जास्त त्रास होतो, कारण रनिंग मी ना मोस्टली सावली पाहून करतो आपण. एक तर स्टेडियमवरती करतो, नाहीतर बल्लारशा रोडवरती करायची मी. बल्लारशा रोडवरती झाडं राहतात, तर त्याच्यामुळे आणि तिथे ऑक्सिजन थोडंसं बेटर आहे आपल्या सिटीपेक्षा. मोरवा म्हणून आहे आपल्याकडे, तिथे तो एक पॅच आहे एअरपोर्टचा, तिथे बऱ्यापैकी रनिंगसाठी चांगलं होतं पहिले. आता तर तिथे पण नाही, आता झाडं सगळे कापले तिथले, ते नाही. आणि मूल रोडवरती
तर हे 2-3 ठिकाणासाठी रनिंगसाठी थोडं बेटर राहायचं, म्हणजे शहरातलं पोल्युशनला तुम्ही थोडं बीट करू शकायचे. पण अल्टिमेटली ना तो पोल्युशनला आपण ब्लेम करतो, पण स्टॅमिनावरती राहतो. जे आपण म्हणतो ना चालताना पण आपल्याला थकवा येतो, तो स्टॅमिनाचा पार्ट आहे. आपण काहीच करत नाही म्हणून आपला स्टॅमिना टिकत नाही. तुम्ही रोज वॉकिंग करायला सुरुवात करा तर तुम्हाला स्टॅमिना बिल्डअप होईल, आणि स्टॅमिनासोबत इम्युनिटी पण. आपण जे आता म्हणतोय ना की वातावरण चेंज झाल्यावर लगेच सगळ्यांना सर्दी खोकले होतात, कारण इम्युनिटीच नाही आहे. इम्युनिटी बिल्डअप करावी लागते आपल्याला. आपण डॉक्टर सुद्धा आहात, तर हे सुद्धा आम्हाला ऐकायचं आहे की इम्युनिटी नेमकी कशी आपण बिल्डअप करू शकतो. इम्युनिटी बिल्डअप करायला ना 2-3 गोष्टी खूप इम्पॉर्टन्स असतात. एक तर आपल्या शरीरातलं रेझिस्टन्स वाढलं पाहिजे, जे एक्झरसाईजनी वाढतं, चांगल्या डाएटनी वाढतं, आणि चांगल्या लाईफस्टाईल चेंजेस आपण जे म्हणतो ना ते फक्त 3च ठिकाणी असतात. एक तर एक्झरसाईज, डाएट आणि स्लीप. ह्या 3 गोष्टी तुम्ही व्यवस्थित ठेवल्या ना तर तुमची इम्युनिटी बऱ्यापैकी छान होऊन जाते. म्हणजे ॲटलिस्ट हे सीझनल जे चेंजेस आहे त्याच्यामध्ये आजारी पडायचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. आणि प्लस तुमचे लाईफस्टाईल डिसिजेस जे आपण म्हणतो, BP आहे, डायबिटीज आहे, हे पण एकदम कमी होऊन जातात. ॲटलिस्ट त्याच्यावरती आपण कंट्रोल ठेवू शकतो. बरोबर. म्हणून मी जेव्हा सांगते माझ्या पेशंट्सला तेव्हा त्यांना म्हणते की ॲटलिस्ट 45 मिनिट्स तुम्ही काही नाही तर वॉकिंग करा. तुमच्या स्वतःसाठी पूर्ण 24 तासातले 45 मिनिट्स द्या. आणि डायटिंगमध्ये मी एक्स्ट्रा वॅगंटली काहीच नाही सांगत लोकांना. फक्त सांगते की तुम्ही साखर बंद करा, गोड बंद करा. बाकी सगळं घरचं होममेड फूड इज द बेस्ट फूड. पण गोड आणि मैदा ह्या 2 गोष्टी तुम्ही टाळल्या ना तर डाएटमध्ये काहीच कमी करायची गरज नाही राहत. आणि स्लीपसाठी सांगायचं असेल तर माझं सगळ्या मुलींना, बायकांना, माणसांना तुम्ही मोबाईल ना 9 वाजता ठेवून द्या बाजूला. इमर्जन्सी तर राहत नाही, डॉक्टर्स तुम्ही आहात नाही, गव्हर्नमेंट ऑफिसर आहात नाही की तुम्ही इमर्जन्सी तुम्हाला कॉल्स येतील. मग 9 वाजता नंतर मोबाईल पाहायची गरजच नसते. तर 9 वाजता मोबाईल कुठेतरी ठेवून द्यायचा, म्हणजे बरोबर तुम्हाला 10-10:30ला झोप येते आणि पूर्ण तुमची सायकलच व्यवस्थित व्हायला मदत होते. हे जे आपण आयरनमॅन केलेलं, तर त्यावेळेला तुम्ही एकट्या होतात की तुमच्या सोबत परत कोणी होतं? जेव्हा आम्ही आयरनमॅनची सुरुवात केली, रजिस्टर केली, तेव्हा चंद्रपूरचे आम्ही ऑलमोस्ट 8 जण गेलो होतो आयरनमॅन करायला जर्मनीला, डुईबर्गला. त्यातले काही डॉक्टर्स होते, काही स्टुडंट्स होती. एक नभा शिवजी म्हणून आहे, ती तर जेमतेम 18 वर्षाची झाली होती तेव्हा, मेडिकलच्या फर्स्ट इयरला होती. तर तिने केलं, आणि काही बाकीचे डॉक्टर्स होते ॲक्च्युली. तर मग त्या प्रवासात ते तिथेच थांबलेत की तुमच्यासोबत पुढे होते? नाही, मॅक्झिमम लोक तिथेच थांबले. फक्त एक कल्पना मॅडम म्हणून होती, त्यांनी माझ्यासोबत पुन्हा एक हाफ आयरनमॅन केलं होतं तिथे ऑस्ट्रेलियाला. मी फुल केलं, त्यांनी हाफ केलं, आणि गोव्याला त्यांनी हाफ केलं होतं. पण बाकी सगळे थांबले तिथेच. तर हे जे सातत्य आहे जे तुम्ही टिकवलं, कारण 8 लोक ज्या वेळेला होते आणि आज फक्त तुम्ही आहात, तर ह्या सातत्यामागचं गुपित आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकं काय? हे आयरनमॅन करताना मला एक लक्षात आलं की म्हणजे मला स्वतःबद्दल जे समजलं ते हे आहे की मला ना चॅलेंजेस आवडतात, आणि मला बाउंड्रीज पुश करायला आवडतात की मी याच्यापेक्षा अजून काय करू शकते, याच्यापेक्षा अजून काय करू शकते. हाफ आयरनमॅन झाल्यावरती मी फुल आयरनमॅनचे डिस्टन्सेस करू शकते का? मग फुल आयरनमॅन झाल्यावरती मी अल्ट्रामॅनचे डिस्टन्सेस करू शकते का? मी 42 किलोमीटर धावली आहे तर मी 50 किलोमीटर धावू शकते का? मी 100 किलोमीटर धावू शकते का? असं मला स्वतःच्याच बाउंड्रीज पुश करायला आवडतात. म्हणजे ॲक्च्युली ती भूक आहे तुमची, म्हणजे मला आवडतं ॲक्च्युली ते. नाही ते असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही या एजमध्ये सुद्धा आणि इतकं सगळं असून सुद्धा ते करत आहात. तर हे खूप जास्त इन्स्पिरेशनल आहे. तर ह्या प्रॅक्टिसमध्ये तुमची सकाळ कशी व्हायची हे समजून घ्यायचं आहे आम्हाला. मी ना रात्री लवकर झोपते, म्हणजे ॲक्च्युली 9:30-10 वाजता OPD संपली, घरी गेली की मी 10:30ला गुडूप होऊन जातं ॲक्च्युली. मोबाईल मी बिलकुल बघत नाही. एकदा घरी पोहोचली की मोबाईल बाजूला असतो, पुस्तक हातात घेऊन 10:30 पर्यंत मी झोपूनच जाते. म्हणून माझी सकाळ पण लवकर होते. मी 5 वाजता उठून जाते. 5:30 पर्यंत मी ॲक्च्युली एक तर ग्राउंडवर दिसेन, 5:30-5:45 ग्राउंडवर दिसेल, नाही तर सायकल करताना दिसेल, नाही तर स्विम करताना दिसेल. तसं ते झालं, ते ऑलमोस्ट 1-1.5 तासाचं वर्कआउट असतं. ते झालं की मग मी घरी येऊन ब्रेकफास्ट करते. आणि कारण की जसं जसं वय वाढतं ना, 40च्या नंतरच्या स्त्रियांना किंवा पुरुषांना कोणालाही सांग, आपलं मसल मास खूप लवकर डिटोरिएट व्हायला सुरुवात होतं ॲक्च्युली. म्हणून स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप आवश्यक असतं आफ्टर द एज ऑफ 40. म्हणून मी सगळ्यांनाच म्हणजे सांगते की हफ्त्यातनं ॲटलिस्ट 2 दिवस तरी स्ट्रेंथ ट्रेनिंग घरच्या घरी करा तुम्ही, किंवा काही करा. 2 डंबल्स आणा
किंवा बकेट्स असतात, बकेट्सनी करा काही, किंवा जिम तुमचं अफोर्डेबल असेल तर जिमला जा. पण आठवड्यातनं 2 ते 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आफ्टर 40 कंपल्सरी असतं. तर मी 2 दिवस जिमला जाते मग. आणि जेव्हा आयरनमॅनची तयारी करतो तेव्हा 3 तुम्हाला कंटिन्युअस करायचे असतात. तर नॉर्मली माझी सकाळमध्ये 2 वर्कआउट्स होतात, एक तर सायकलिंग, स्विमिंग, रनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग असे. 10 वाजता 9:30पर्यंत माझे दोन्ही वर्कआउट्स संपलेले असतात. मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट होतो, मग मी एक 10 मिनटाची पॉवर नॅप घेते. ओके. आणि मग आंघोळ करून 11, 11:30ला ओपीडीमध्ये. एकंदरीत एक आयडियल रुटीन तुमचं आहे या दरम्यान. तर हे करताना आपल्यावर हसणारे, शंका करणारे, डाऊट्स घेणारे असं असतातच, बरोबर आहे. तुमच्या बाबतीत सुद्धा असतील की या वयात ही काय नेमकं करताय. तर मग अशा वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रश्नच नाही. इनफॅक्ट हे डाऊटरच ना आपल्याला जास्त शक्ती देतात की करायचे. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट हाफ आयरनमॅन करायला गेली, एक नागपूरला मी अमित समर सरांकडे तेव्हा ट्रेनिंग घेत होती, ॲक्च्युली ओव्हरऑल ट्रेनिंग. तर आमचा तिथे एक ग्रुप होता. तर त्यांनी तेव्हा बेट लावली होती की इसका तो खतम ही नाही होएगा. ही करूच शकणार नाही. का? समूह असतात लोक असे डाऊट्स घेणारे की नाही ही करूच शकणार नाही. तर त्यांची बेट लागली होती की ही नाहीच करू शकणार. कारण तेव्हा मला स्विमिंग ना खूप नाही जमायचं ॲक्च्युली. तर म्हणून तर इनफॅक्ट जेव्हा मी जर्मनीला फर्स्ट स्विमिंग केलं तेव्हा सुरुवातीला मी खूप पॅनिक झाली. जेव्हा पाणीत ना अशी उडी घ्यायची असते आणि थंड पाणी असतं ते तिथलं, तर तेव्हा मी खूप पॅनिक झाली होती की कसं होईल आपलं म्हणून. एक 100 मीटर पण नाही, 50 मीटरपर्यंत खूप मला असा दम लागला होता आणि आपण करू शकू की नाही करू शकू. पण तेव्हा ह्या डाऊटर्सनी मला हे दिलं की नाही, मला तर दाखवायचं यांना की मी करू शकेन म्हणून. तो विचार करून मी तो कंप्लीट केला होता. तर डाऊटर्स टू हेल्प अस की गरजेचं आहे. हां, ते पण आपल्यासाठी गरजेचे असतात की त्यांच्यामुळे आपल्याला एक जिद्द निर्माण होते की नाही, आपल्याला लोक नाही म्हणतात आहे ना की ही नाही करू शकत, तर ते तर मी करूनच दाखवेन असं. आणि तुमच्या बाबतीत तर हे दिसतंच आहे की तुम्हाला जे नाही करायचं म्हटलं ते करायचंच असतं. म्हणजे ते करायचंच असतं ॲक्च्युली. आणि तसंच ना मी जेव्हा आम्ही हाफ आयरनमॅनची पहिल्याची प्रॅक्टिस करायला गेलो होतो तेव्हा अंबाझरीला आमचं एक सेमी कॉम्पिटिशनसारखं ठेवलं होतं, ज्याच्यामध्ये स्विम, सायकल आणि रन अमित सरांनी ऑर्गनाईज केली होती. तर अंबाझरीला जेव्हा पाण्यात उतरलो तेव्हा आम्ही 7-8 जणं होतो. सगळे 7 जणं माझ्या पुढे गेले आणि मी प्रत्येक 10 हात मारले की हाहू करत उभी राहायची स्विमिंग त्या लेकमध्ये. त्यावेळेस मला बलकी सरांनी ॲक्च्युली खूप हेल्प केली. त्यांनी म्हटलं कसं तरी ते आम्ही डिस्टन्स थांबवून उलटं होऊन पार केलं. आणि बाहेर निघाल्यावर मी खूप रडले, कारण तेव्हा नेमकं 1 महिना उरला होता माझ्या कॉम्पिटिशनसाठी. सायकलिंग मला तेव्हा खूप छान जमायची, रनिंग माझं एक्सलंट होतं, त्याच्यामध्ये मला बाकी कोणीच बीट नाही करू शकायचं. आणि तेव्हा मला खूप फ्रस्ट्रेशन यायचं की मला बाकी येतं, स्विमिंग का नाही येते म्हणून. आणि माझ्यासोबत जे शिकणारे होते त्यांना सगळ्यांना स्विमिंग ना एक नॅचरल इन्स्टिंक्ट पण असतं, म्हणजे बाकीच्यांना यायला लागलं होतं आणि मला नव्हतं येत. तर मला खूप फ्रस्ट्रेशन यायचं. आणि तेव्हा मी माझ्या कोचला विचारलं होतं, मी सरांना विचारलं होतं की सर कैसे करेंगे. मैंने अभी ये कॉम्पिटिशन आप छोड़ दो मैडम, नेक्स्ट कॉम्पिटिशन की तयारी करना. मग तेव्हा मला खूप रडायलाही आलं आणि जिद्दीवर उतरली की ऐसे कैसे नहीं हो सकता. मग वापस आल्यावरती मी ॲक्च्युली आपल्या जिल्हा स्टेडियमवरती सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करायला लागली स्विमिंगची. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी ओपीडी संपली 5:30-6ला पुन्हा स्विमिंग पूलवर जायचं. मग 6:30 ते 7:30 पुन्हा स्विमिंग करायची. असं मी कमीत कमी 15 डेज कंटिन्युअस केलं. आणि तेव्हा कुठे मला ती स्विमिंग यायला लागली, म्हणजे ती भीती गेली. आणि भीती नव्हतीच तशी, पण ते टेक्निक जे जमत नव्हतं ते टेक्निक त्याच्यानंतर मला जमायला लागलं. तुम्ही सरावाने ती जी पोकळीक होती ती पूर्ण भरून काढली. म्हणजे ती काढणं माझ्यासाठी, माझ्या आत्मविश्वासासाठी मला खूप गरजेचं होतं ॲक्च्युली. सगळ्यांना ती फिनिश लाईन दिसते, पण आम्हाला तो दिवस समजून घ्यायचा आहे की ज्या दिवशी तुम्ही नेमकं तिथे होत्या आणि ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर होत होतं. तर तो अनुभव सुद्धा आम्हाला ऐकायचा आहे. खूप छान. म्हणजे मी ना खूप कमी रडते आयुष्यात. मी जिद्दी आहे आणि कणखर पण आहे ॲक्च्युली. अपब्रिंगिंगच तसं आहे. पण मी सगळ्यात रडली कधी, जेव्हा मी ना मॅरेथॉन कंप्लीट केली. एक फुल मॅरेथॉन होती आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी निघालं. तसंच हे हाफ आयरनमॅन जेव्हा केली ना तेव्हा ते एवढ्या वर्षाचं, म्हणजे जे 9 महिन्याचं होतं ते सगळं असं आठवलं मला की अरे यार, आपण इतकी मेहनत करून, तो क्षण अस्वर्णीय असतो, म्हणजे अविस्मरणीय असतो. तो इंडियन फ्लॅग घेऊन जेव्हा आपण धावतो त्या सीमारेषेवरती रेषेवरती, आणि जेव्हा ते म्हणतात, ते नाव घेतात ॲक्च्युली आपलं आणि टायमिंग सांगतात, तर तो
खूपच अविस्मरणीय प्रसंग असतो. आणि जेव्हा तुम्ही फुल आयरनमॅन करता तेव्हा फुल आयरनमॅनमध्ये ना जे फर्स्ट टायमर असतात त्यांना घंटी वाजवायची असते तेव्हा तिथे, आणि मग ते तुमचं नाव घेतात, प्राजक्ता अस्वार, यू आर अन आयरन मॅन. म्हणजे ते शब्द ऐकायसाठी ॲक्च्युली असं वाटतं की ते एवढ्या वर्षभराची पूर्ण मेहनत तुमची बाकी सगळं फ्लॅशबॅक मध्ये चाललेलं असतं आणि ते शब्द, तो क्षण ते आता सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आहे, ते क्षण दिसतात आहे. नाही म्हणजे तो न विसरणारे क्षण म्हणतो ना आपण, तशातलं असतं. यू आर अन आयरन मॅन हे शब्द ऐकायसाठी म्हणजे तडफडलेलं असतो आम्ही की नाही हे ऐकायचेच आहेत म्हणून. तो आणि त्यावेळेला ते ऐकल्यानंतर ऑफकोर्स ते सगळं होणार आहे आणि आनंदाश्रू खरंच निघणार आहे. तर असं असतं की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर ही जी स्पर्धा आहे यामधनं तुम्ही बरंच काही अचीव केलेलं आहे, पण काहीतरी असं आहे का? मी गमावले आहेत माझ्या रात्रीच्या पार्टीज. ॲक्च्युली सोशलाईज तुम्ही खूप नाही करू शकत, कारण जेव्हा आपण म्हणतो की आपल्या दुसऱ्या दिवशी 5 वाजता उठायचं आहे तेव्हा तुम्ही रात्री जागरण नाहीच करू शकत, कारण त्याचा इफेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउटमध्ये दिसतो तुमच्या. तुम्ही समजा 12 वाजेपर्यंत जागले आहात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा जो रन राहतो त्याच्यामध्ये तो इफेक्ट दिसणारच, तुम्ही थकणारच. म्हणून माझ्या सोशल पार्टीज एकदम कमी झाल्या. जिथे अतिशय आवश्यक आहे तेच, ती एकच गोष्ट मी सॅक्रिफाईस केली आहे, बाकी काहीच नाही केलं. बाकी कुठलं काहीच नाही, कारण तुम्ही एक आई सुद्धा आहात. तर मग या सगळ्या गोष्टींचा त्यावर काही परिणाम झाला काय? ॲक्च्युली ना मी लेटच सुरू केलं. म्हणजे गार्गी जेव्हा 7th 8th होती, मोठा मुलगा माझा मोठा म्हणजे तो गार्गीपेक्षा पण मोठा आहे, तर तो तर स्वतंत्रच झाला होता जोपर्यंत मी सुरू नाही केलं तोपर्यंत. गार्गी ही 8 इयर्सची होती, तर तिला ॲज सच तिला पण समजत होतं. आणि ॲक्च्युली मी स्विमिंग जे नाही सोडलं ना ते पोरांसाठी नाही सोडलं. म्हणजे एक वेळ अशी आली होती की नाही होणार आहे माझ्याकडनं, नाही होऊ शकत, म्हणजे किती मेहनत करते पण नाही होत आहे तर मी सोडून देते. पण मला माझ्या मुलांना हे शिकवायचं होतं की सोडायच्या नसतात गोष्टी आहे ना, आपल्याला त्या जिद्दीने पकडून ठेवायच्या असतात, तेव्हाच कुठे आपण ते अचीव करू शकतो. त्यांच्यासाठी मी ते स्विमिंग नाही सोडलं, म्हणजे की मला नाही दाखवायचं होतं माझ्या मुलांना, त्यांना हारणं नव्हतं शिकवायचं मला. तुमच्यातली एक आयडियल आई सुद्धा त्यावेळेला तिथे होती. आणि पोरं हे नोटीस करतात, म्हणजे हर्ष आणि गार्गी दोघांनी पण हे नोटीस केलं. म्हणून जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती प्रसंग उद्भवले ना तेव्हा ते लक्षात घेतात की नाही मम्मीने स्विमिंग नव्हतं सोडलं म्हणून ती हे अचीव करू शकली. आता गार्गीला जसं पाठीचं तिचं ऑपरेशन झालं होतं ॲक्च्युली, तिचं जेव्हा ती 12th होती, 12th स्टार्टिंगलाच तिचं पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन झालं. सगळ्यांनी तिला सांगितलं होतं की तू नको देऊ 12th आता, तुला बसणं नाही होणार, तू कसं करशील, तुला झोपून राहावं लागेल. पण तिला तेच होतं, मम्मीनी नाही सोडले ना मी पण नाही सोडणार. तिने पण जिद्दीने 12th दिली, चांगले मार्क्स मिळवले आणि आता ती फर्स्ट इयरला आहे. म्हणजे तुमच्या एकंदरीत आपल्याच्या नेहमीच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टींचा नक्कीच फायदा होतोय की जिद्द सोडायची नाही, आपल्यामुळे आपली मुलं सुद्धा ती सोडणार नाही, प्रश्नच नाही. जसं की तुम्ही एक गायनाकॉलॉजिस्ट सुद्धा आहात की पेशंट्स असतात, बरंच काही असतं आणि कधी कधी इमर्जन्सी पण असते. तर मग अशा वेळेला तुमच्या कोचने किंवा ट्रेनरने एखादा टास्क दिलेला आहे तर तो कधी अपूर्ण राहिला आहे, तर असं कधी झालेलं आहे का? असं ना व्हायचं नाही ॲक्च्युली, कारण खूपदा जेव्हा आपण खूप थकतो ना किंवा इन जनरल पण एखाद्या वेळेस ओपीडी खूप लांबली किंवा इमर्जन्सी आली रात्री, तर सकाळी उठायचं मनच नाही व्हायचं की नाही आता, आणि एक्सक्यूज पण राहायचं इनफॅक्ट माझ्याजवळ की नाईट बिझी झाली ना. पण असं नाही करायची मी. म्हणजे जेव्हा ॲक्च्युली मी सगळ्यांना सांगते की चांगले दिवसामध्ये तर सगळेच करतात आहे ना, जेव्हा आपल्याला खूप उत्साह राहतो तेव्हा तर आपण सगळेच करतो. आपण बनतो कशाने, ज्या दिवशी आपल्याला करायची इच्छा नसते आणि तरी आपण ग्राउंडवर जातो आणि करतो, तो दिवस आपल्याला खूप शिकवून पण जातो, मेंटली आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवतो आणि फिजिकली तर बनवतो. तर म्हणून ज्या दिवशी आपल्याला नाही वाटत त्या दिवशी करणं जास्त आवश्यक असतं. कारण एकदा आपण आपल्या ब्रेनला शिकवलं की एक्सक्यूज द्यायला शिकवलं की नाही ठीक आहे थक गए ना तर नाही करायचं, ब्रेनना ते खूप लवकर हॅबिच्युअल होऊन जातं की ठीक आहे ना. आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन एक्सक्यूज शोधायला लागतो ब्रेन की ठीक आहे आज ओपडी जास्त होती ना, आज इमर्जन्सी आली ना, आणि आज रात्री लागलो ना आपण, असे खूप सारे एक्सक्यूजेस द्यायला लागतो. म्हणून ॲक्च्युली
ब्रेनला स्ट्रॉंग, म्हणजे आयरन मॅन हा जेवढा फिजिकल गेम आहे त्याच्यापेक्षा जास्त मेंटल गेम आहे ॲक्च्युली. मेंटली तुम्ही त्याला कशी बीट करता ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आता आपण बोलतोच आहे की आयरन मॅनबद्दल. तर आयरन मॅनची जी स्पर्धा होती ती जी सकाळ आहे त्या दिवशी नेमके तुमच्या डोक्यात काय विचार होते? खूप सारे लोक ना पॅनिक होतात त्या दिवशी ॲक्च्युली आयरनमॅनच्या दिवशी, पण समहाऊ मी खूप शांत होती आयरनमॅनच्या दिवशी. मी म्हणजे मनात माझं तेच होतं की आपल्याला जेवढी मेहनत आतापर्यंत करायची होती आपण केली आहे, आता याच्या पुढे फक्त आपल्याला ते इम्प्लिमेंट करायची आहे. याच्यानंतर आपण काहीच नाही करू शकणार आहे. जेवढं आपल्याला 100% द्यायचं होतं तेवढं आपण आतापर्यंत दिलं आहे. रिझल्ट आपल्या हातात नाही आहे, तिथे जाऊन आपल्याला बेस्ट द्यायचं आहे आपलं. तर ॲक्च्युली मी बिलकुलच पॅनिक नाही झाली त्या दिवशी. शांतपणे नाश्ता केला, तिथे पोचली, पाण्यात उडी मारली आणि त्याच्यानंतर तर जे सुरू व्हायचं ते झालं. ॲक्च्युली आयरनमॅनच्या स्पर्धेमध्ये ना इथे आपण जेव्हा स्विमिंग पूलमध्ये जातो किंवा इनफॅक्ट ओपन वॉटरमध्ये आम्ही जेव्हा प्रॅक्टिस केली तेव्हा आम्ही करणारे 3-4 जण 5 जण असतो. तर खूप सोपं पडतं ते, म्हणजे एक लेन एकाला द्यायची आणि जायचं. आयरनमॅनमध्ये कमीत कमी 900 ते 1000 लोक असतात ॲट अ टाइम. 900 ते 1000 आणि हे लोक प्रत्येक 10-10 सेकंडला सोडत जातात. मग कोणाचे पाय लागतात, कोणाचे हात लागतात, कोणी तुमच्यावरून जातं, कोणी तुमच्या घालून जातं, म्हणजे जगभरातले म्हणजे तो हॉरिबल एक्सपिरियन्स असतो. सुरुवातीचे जोपर्यंत आपल्याला एक लेन आपली मिळत नाही तोपर्यंत पहिले 100 मीटर म्हणजे युद्धभूमी असते स्विमिंगच्या याच्यामधली, आणि तेही पाण्यातली युद्धभूमी असते ती. तर तो एक खूप भारी एक्सपिरियन्स असतो, म्हणजे त्याच्यासाठी आयरन मॅनच करावं लागतं. पण तेवढा एक सोडलं तर मग स्विमिंग तसं कूल होतं. एकदा आपल्याला पेस मिळाली, आपली पेस मिळाली की, आणि तुम्हाला स्विमिंग येत असेल व्यवस्थित तर इतका इश्यू जात नाही स्विमिंगमध्ये. टॅलिनच्या वेळेवरती मला खूप मजा, म्हणजे गंमतच एक्सपिरियन्स आला. टॅलिनचं समुद्रामध्ये ना थोडा उथळ होता तो समुद्र जिथे स्विम करत होतो. तर स्विम करताना जेव्हा वापस एक सेकंड लूप होता तेव्हा ना असे ते युरोपियन्स असे उभे झाले होते. तर मलाही असं वाटलं की आता पाणी पाय पुरून राहिलं आहे तर आपण उभं राहू. पाहिलं तर माझे पायच लागत नव्हते, कारण ते युरोपियन म्हणजे 7 फूट 6.5 फूट उंच आणि मी आपली 5 तर माझे पायच लागे ना तिथे. तर ते मला युरोपियन होते, आर यू ऑल राईट, आर यू ऑल राईट. अरे म्हटलं तुझे पाय लागतात ते माझे नाही लागत. पण बाकी ओव्हरऑल स्विमिंगमधला एक्सपिरियन्स तर माझा नेहमीच ठीक होता. सायकलिंगमध्ये पण ठीकच आहे, म्हणजे आपल्याकडे ॲक्च्युली एवढं ना हेडविंड्स आणि क्रॉसविंड्स नसतात. पण हे जे आयरनमॅन्स होतात हे नेहमी समुद्राच्या याच्यावरती होतात, कोस्टल एरियावरती, कारण समुद्र हवा असतो स्विमिंगसाठी. तर कोस्टल एरियाजवरती ॲक्च्युली क्रॉसविंड्स आणि हेडविंड्स खूप असतात. आपल्याला इथे वाटतं की अरे इथे आपण 27-28ची स्पीड काढून राहिलो आहे, तिथे गेल्यावर ती स्पीड क्रॉसविंडमुळे एकदम कमी होऊन जाते आणि त्याची सवय नसल्यामुळे आपल्याला अजून त्रास होतो त्याचा. पण ठीक आहे, आता प्रॅक्टिस केलेली असते तिथे तर हळूहळू का होईना पण आपण ते कंप्लीट करतो. टॅलिनमध्ये अजून मला म्हणजे सायकलिंगमध्ये बराच त्रास झाला होता. सायकलिंगमध्ये पायाला एकदम गोळे आले होते, क्रॅम्प्स आले होते आणि बरीच कठीण झाली. म्हणजे सायकलिंगवरनं जेव्हा मी उतरले रनिंगसाठी तेव्हा मी लंगडत चालत होते. तर मला तिथले व्हॉलेंटियर्स विचारत होते, आर यू ऑल राईट, तुम्ही करू शकाल ना हे? म्हटलं मी प्रयत्न तर करेनच. मग कसं तरी ते शूज घातले आणि रनिंग करायला सुरुवात केली. तर पहिले तर ते क्रॅम्प्समुळे खूपच प्रॉब्लेम झाला, पण नंतर हळूहळू ते कंप्लीट केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठणं मात्र कठीण झालं होतं ॲक्च्युली. पण टॅलिनमध्ये बसल्टनमध्ये मला काहीच त्रास नाही झाला. पण प्रत्येक रेस ही वेगळी असते, त्याच्यातले एक्सपिरियन्सेस वेगळे असतात ॲक्च्युली. तर ह्या एक्सपिरियन्सच्या दरम्यान मॅडम असं कधी झालं का की नाही बस आता माझ्याने हे होणार नाही आहे, असा कधी तुमच्या डोक्यामध्ये विचार आला? टॅलिनच्या वेळेवरती असा नव्हता विचार आला की होणार नाही म्हणून, पण म्हणजे एक क्षण असा होता सायकलिंगमध्ये की जेव्हा खूप सारे क्रॅम्प्स आले पायामध्ये आणि कठीण होतं होतं पेडलिंग करणं. पण त्यावेळी एका क्षणासाठी विचार झाला की अरे बापरे, म्हणजे ही सायकलिंग करून आपल्याला पुन्हा 42 किलोमीटर धावायचं आहे. तो विचार माझ्यासाठी भारी पडला. पण तेव्हाच म्हणजे कंट्रोल केला मी, आता सायकलिंग करायचं आहे ना, पहिले आपण सायकलिंग संपवू आणि मग बघू रनिंगचं काय करायचं म्हणून. त्या विचाराने मला बळ दिलं की नाही, पहिले मी सायकलिंग संपवते आणि मग रनिंग करते. रनिंग करताना पण मी हाच विचार केला की 10चा लूप होता तिथे, पहिले आपण 10 किलोमीटर करू मग दुसऱ्या लूपचं बघू. असं करून ते संपवलं. पण हा विचार कधीच मनात नाही आला की हे होणार नाही.
कसं होईल हा आला, पण होणार नाही असं कधीच नाही आला. म्हणजे बरोबर आहे. तर ते एनकरेज करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाला कसं म्हणजे समजवत गेलात? एक तर तेच होतं की त्या क्षणाला ना त्या क्षणापुरताच विचार करायचा असतो. आपण समजा खूप ओव्हर थिंकिंग करायला लागलो ना किंवा निगेटिव्ह स्प्लिट्समध्ये गेलो ना की मग आपल्याला कठीण होऊन जातं त्याच्यातनं बाहेर निघणं. म्हणून आपल्याला त्या क्षणामध्ये राहावं लागतं की एक पावलाच्या पुढे दुसरं पाऊल टाकायचं आहे, एक पेडलच्या पुढे दुसरं पेडल आपल्याला मारायचं आहे. त्या वर्तमान याच्यात राहिलं ना की मग नॉर्मली असं विचार न करता वर्तमानमध्ये जी सिच्युएशन आहे ती कम्प्लीट त्या करायची, सिच्युएशनला हँडल करायचं. तर ओव्हरऑल आयरन मॅनने तुमच्या जीवनामध्ये कुठलं लेसन शिकवलं? हाच लेसन शिकवला मला की आत्ता जे आहे ना त्याला तुम्ही एन्जॉय करा किंवा त्या क्षणावरती त्या दिवसाचा विचार करा. खूप पुढचा विचार नका करू की वर्षभराने कसं होणार आहे, 2 वर्षांनी कसं होईल, माझी प्रॅक्टिस नाही चालली तर कसं होईल, किंवा अजून काही घरी काही प्रॉब्लेम्स याचा विचार करण्यात किंवा भूतकाळात काय झालं आहे त्याचाही विचार करण्यात अर्थ नाही आहे. आत्ता प्रेझेंटमध्ये तुम्ही कसे आहात आणि तुम्ही त्याला कसे टॅकल करता आहे ते इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे मॅडम. तर यशासाठी तुमच्या दृष्टीने टॅलेंट महत्त्वाचा की डिसिप्लिन? डिसिप्लिन एनी टाईम. ॲक्च्युली इतके सारे टॅलेंटेड लोक बघतो, पण समजा डिसिप्लिन नसेल तर त्या टॅलेंटला काहीच अर्थ नाही आहे. आणि समजा तुम्ही मीडिया कोर आहात पण तुम्ही डिसिप्लिन्ड आहात तर तुम्ही लाईफ तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल ते दिसतंच आहे. कारण डिसिप्लिनमध्ये तुम्ही इतकं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी सांभाळत आहात त्या फक्त आणि फक्त एक डिसिप्लिनमध्ये. तर मॅडम हे सगळं करताना की तुम्ही एक आई आहात, त्यानंतर वर्किंग वुमन आहात आणि यासोबतच तुम्ही आयरनमॅनसुद्धा करत, तर मग यावेळेला टाईम मॅनेज कसं केलं तुम्ही? आणि आतासुद्धा तुम्ही टायमिंग मॅनेजमेंट, आम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचं ऐकायचं आहे. टाईम मॅनेजमेंटसाठी ना सगळ्यात पहिले आपल्या प्रायोरिटीज फिक्स पाहिजे आपल्याला, की आपल्याला दिवसभरात काय प्रायोरिटी आहे. आपली प्रायोरिटीचे कामं पहिले करायला पाहिजे, लेस प्रायोरिटीचे कामं आपण नंतर करू शकतो. आणि आपल्याला टाईम काढायचा असेल ना तर सगळ्यात पहिले मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे है ना. असं नाही आहे की मी मोबाईल बघत नाही किंवा मला आवडत नाही बघायला. मधामधात जेव्हा माझ्याजवळ वेळ राहतो तेव्हा मी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती खूप घुसून जात आहे. म्हणून मी काय केलं आहे ना, माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड केलं आहे. ते मला बघूच देत नाही. 5 मिनटाच्या वरती झालं की ते लॉक करून ठेवतं माझं फेसबुक किंवा इन्स्टा. तर मग मला, आणि जोपर्यंत मी त्याला पुन्हा ओपन करणार नाही आणि ते 10 सेकंद घेणार नाही तो ॲप, तोपर्यंत ते ओपन नाही होणार. मग मलाही त्यावेळेवरती आपल्याला समजायला लागतं की अरे हे काही फायद्याचं नाही, म्हणून मी ते बंद करून ठेव. तर असे ना तुम्ही काही ॲप्स डाउनलोड करू शकता किंवा लॉक लावू शकता, ज्यांनी आपलं डिजिटल टाईम आहे तो बऱ्यापैकी कमी होईल. आणि ते डिजिटल टाईम कमी झाल्यावर ना तुम्हाला समजेल की तुमच्याजवळ वेळच वेळ आहे. कारण नेहमी आपली ही एकच बोंब असते की माझ्याजवळ वेळ नाही. हो, पण तुम्ही डिजिटल टाईम कमी केला तर तुमच्याकडे वेळच वेळ राहील तुमचे सगळे हॉबीज कंप्लीट करायला. आणि माझं सगळ्यांना हे सांगणार आता की एखादी तरी अशी हॉबी परस्यू करा जी तुम्हाला वेळभान विसरायला मदत करेल. कारण काय असतं ना, आयुष्यात खूप उतार चढाव येत राहतात. बरोबर आहे. उतारावरती तर सगळेच खुश राहतात, पण जेव्हा डिफिकल्ट टाईम येतो ना तेव्हा हे हॉबीज तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढायला मदत करतात. म्हणून हॉबीजकडे लक्ष द्या. मोबाईल फोन ना तुम्हाला कधीच अजून डिप्रेशनमध्ये टाकतं. त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टावरती दुसऱ्यांचे चांगले हे बघतात, दुसऱ्यांची लाईफ तुम्हाला नेहमीच चांगली वाटत असते, पण स्वतःसाठी काय प्रयत्न करतोय. एक्झॅक्टली. म्हणून ते सोडून समजा तुम्ही स्वतःची एखादी हॉबी क्रिएट केली ना तर तुम्हाला समजेल की लाईफ खरंच खूप सुंदर आहे. बरोबर आहे मॅम. तर महिलांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी काय थांबवतं असं तुम्हाला वाटतं? त्यांची ना इच्छाशक्ती. सगळ्यांजवळ माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांजवळ ना इक्वल अपॉर्च्युनिटीज नसल्या तरी बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटीज असतात. माझ्या उदाहरणावरनं म्हणायचं झालं तर माझ्याजवळ पण खूप अशा अपॉर्च्युनिटीज चालून आल्या अशातलं नव्हतं. मी त्यांना जिद्दीने, मी ज्या बॅकग्राऊंडमधनं आली आहे, मी लहानपण माझं एक केळवत म्हणून एक छोटंसं गाव आहे, 10,000 याचं वस्तीचं गाव असेल ते. त्या गावातनं मी आली. मराठी मीडियममधनं शिकलेली मुलगी मी. 12th नागपूरला होती. त्याच्यानंतर MBBSसाठी सेवाग्रामला गेली. त्याच्यानंतर चंद्रपूरसारख्या छोट्या सिटी, हे सगळे छोटे आपण जेव्हा मेट्रोज बघतो है ना, बँगलोर, दिल्ली, मुंबई, आपल्या सिटीज खूप छोट्या आहेत. पण अशा सिटीजमध्ये जेव्हा मी अपॉर्च्युनिटीज शोधू शकते तेव्हा हे म्हणणं की बायकांना अपॉर्च्युनिटीज नसतात हे चुकीचं आहे. आपल्याला अपॉर्च्युनिटीज शोधावी लागते आणि त्याच्यावरती आपल्या
काम करावं लागतं. स्वप्न सगळेच बघतात आहे ना, ते पूर्ण करायसाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आहे ना, त्याच्याशिवाय स्वप्न पूर्ण होणारच नाही. स्वप्न सगळ्यांनी बघा. माझं काय म्हणणं आहे की वी शुड ऑल बी ड्रीमर्स. आपण स्वप्न पाहायलाच पाहिजे, पण त्याला पूर्ण करायला तेवढीच मेहनत घ्यायची तयारी असायला पाहिजे. तर आताच तुम्ही सांगितलेलं की वेळ काढणं किती महत्त्वाचं आहे, की मोबाईल बाजूला ठेवायचा, वेळच वेळ आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या महिलांसाठी नक्कीच फायदेशीर असणार आहेत. आणि हॉबी म्हणजे असं पण नाही आहे की नुसतं मी धावते म्हणून मी सगळ्यांना, हे एक आहे की फिटनेससाठी, पण खूप साऱ्या जणांना ना स्वयंपाक करायची आवड असते, विणकाम करायची आवड असते, पेंटिंग करायची आवड असते. आता जेव्हा तुम्ही मोबाईल बघतो म्हणतात तेव्हा ना त्याच्यातले चांगले फील्ड्स, समजा तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे तर असे रील्स बघा की ज्याच्यातनं तुमच्या स्वयंपाकामध्ये काहीतरी नवीन तुम्हाला करता येईल. समजा तुम्हाला विणकाम आवडतं आहे, पेंटिंग आवडतं आहे, तर अशा रील्स बघा की ज्याच्यातनं तुमचं स्किल वाढेल. हां एक्झॅक्टली. तर ते स्किल वाढवायसाठी त्या मोबाईलचा यूज करा, म्हणजे मग तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह इम्प्रूव्हमेंट दिसेल. जर तुमचं नाव एका वाक्यात इतिहासामध्ये नोंदवायचं असेल तर ते काय असेल? फिटनेस एन्थुझियास्ट अँड लव्ह फॉर लाईफ. यस. आणि लोकांनी तुमचा संघर्ष लक्षात ठेवावा की तुमचं मेडल? संघर्ष, डेफिनेटली. तुमच्या आयुष्यातला खरा आयरनमॅन काय आहे? फिनिश लाईन की जीवनाचा संघर्ष? त्या फिनिश लाईनच्या अगोदरचा संघर्ष आणि डिसिप्लिन. ओके. आणि जर एखाद्या मुलीला तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? स्वप्न बघा आणि त्यासाठी लागणारी सगळी धडपड करा. स्वप्नांना कधीच बघणं संपवू नका. वयाला त्याची मर्यादाच नाही आहे. ओके. एज इज जस्ट नंबर ॲक्च्युली. आणि आयरनमॅन तुमच्यासाठी स्पर्धा आहे की जीवन जगण्याची पद्धत? जीवन जगण्याची पद्धत. बरोबर. त्याला आपण स्पर्धा म्हणू शकत नाही. ते जे डिसिप्लिन शिकवतं, ती जी मेंटॅलिटी शिकवते ती अनबिटेबल आहे. दिवसाची स्पर्धा आहे पण त्यामागचा संघर्ष हा वर्षोवर्षांचा आहे. अपयशाकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता? अपयशानं खूप साऱ्या गोष्टी समजवून जातं ॲक्च्युली. कारण यश जेव्हा मिळतं ना तेव्हा तुम्ही कधीच रिट्रोस्पेक्ट करत नाही की तुम्ही कुठे चुकलात किंवा तुम्ही काय कमी होती म्हणून नाही झालं. पण अपयश तुम्हाला शिकवून जातं की आपल्याला अजून काय चांगलं करता आलं असतं. आपण रिसर्च मोडवर येतो. ॲक्च्युली आपण रिसर्च मोडवर येतो की अजून काय चांगलं करू शकलो आपण. डाएट कुठे चांगलं घेऊ शकलो असतो, प्रॅक्टिसमध्ये काय चांगलं करू शकलो असतो, हे सगळं ना आपल्याला अपयश शिकवून जातं. एक इंग्लिशमध्ये खूप चांगला वर्ड आहे रिझिलियन्स म्हणून. रिझिलियन्स म्हणजे काय असतं की अपयशात ना तुम्ही वर कसे येता, तुम्ही कसं सावरता स्वतःला आणि किती लवकर तुम्ही स्वतःला रिबिल्ड करता, त्याला रेझिलियन्स म्हणतात. तर ते ना तुम्हाला अपयश शिकवतं. आणि हेच मला ॲक्च्युली शिकवून गेलं की अपयशाला फक्त 48 तास लक्षात ठेवायचं आणि यशाला फक्त 12 तास लक्षात पुढे चालत जायचं आहे ना. आणि त्याच्यातनं नवीन अपयशातनं शिकून ते स्वतःच्या लाईफमध्ये अप्लाय करायचं. हे मला अपयश शिकून गेलं. तुम्हाला नेक्स्ट तुमचं काय असणार आहे बकेट लिस्ट? बकेट लिस्टमध्ये अल्ट्रामॅन तर आहेच. ॲक्च्युली माझी आई आली होती माझ्यासोबत ऑस्ट्रेलियाला. ओके. तिने पण बघितलंच की 3 दिवस ती कशी तुटली, कशी सावरली त्याच्यातनं. कारण पहिल्याच दिवशी ना ऑस्ट्रेलियाला मी पडले ॲक्च्युली. 10 स्विम झालं आणि सायकलिंग करताना फर्स्ट 10 किलोमीटरमध्येच माझी सायकल ॲक्च्युली त्याला स्लिप झाली आणि मी पडले. तर टोंगळ्याला लागलं आणि इथे लागलं मला आणि चांगलाच मार लागला होता. तर आईने ते सगळं बघितलं माझ्या की ते पडून पण म्हणजे तिला तर बाकीच्यांना वाटलंच नाही की मी दुसऱ्या दिवशी पुन्हा करेन म्हणून. तर तिने ते 3 दिवशी बघितलं की ही कशी पडल्यावर पण धावली आणि सायकलिंग केलं वगैरे. तर ती आता मला म्हणाली की आता ना झालं वय 49 इयर्सची झाली आता बस कर. आणि यासोबतच परत कुठले छंद जोपासतात? मला ना ट्रेकिंग करायला खूप आवडतं. मी वर्षातनं एक ट्रेक नक्की करते. त्याच्यामध्ये मी एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे, बाली ट्रेक म्हणून एक आहे, म्हणजे देहरादूनवरनं, नंतर मनालीवरनं फ्रेंडशिप पीक म्हणून आहे. हे सगळे थोडे डिफिकल्ट ट्रेक्स आहेत. तर हे सगळे केलेले आहेत. आता ऑगस्टमध्ये कांग यात्से म्हणून आहे जो लेहपासून सुरू होतो, 20,000 फीटच्या वरचा. तर हा मी ऑगस्टमध्ये करते आहे. मग डिसेंबरमध्ये एक सिंहगड रायगड तोरणा म्हणून आहे. ही मागच्या वर्षी मी केली होती 50 किलोमीटरची. याच्यामध्ये ॲक्च्युली एक पहाड चढतो उतरतो असे 3 पहाड चढायचे असतात. यावर्षी मला ॲक्च्युली त्याच्यामध्ये लिंगना ॲड करायचं आहे 100 किलोमीटरचा. आणि ते पण याच्यासाठी ॲड करायचं आहे कारण ही 24 आवर्सची असते, म्हणजे दिवस रात्र.
आता रात्रीत मला रात्रीची तशीच भीती वाटते ॲक्च्युली, म्हणजे रात्री अंधाराची आणि भूतांची पण जे आहे नाही पण वाटतं मला ॲक्च्युली. तर मला त्या ना भीतींवरती कॉन्कर करायचे. आणि लिंगाणा म्हणजे पूर्ण जंगल आहे ॲक्च्युली, जिथे सापं पण निघतात आणि खूप सारे जंगली जीव पण असतात असे. तर आणि करतात लोक, करून राहिले आहेत. मला ते पाहायचं आहे की मी माझ्या त्या भीतीवरती कशी कॉन्कर करू शकते. कारण एकट्या जंगलातनं जाणं आणि ते पण एकट्याने, म्हणजे मला तो विचार करूनच हे वाटत आहे, पण मला ते करायचं आहे. म्हणूनच ते करायचं आहे की मला त्या माझ्या भीतीवरती ॲक्च्युली कॉन्कर करायचं आहे. तर प्रयत्न तर असेल की मी तो करेन. म्हणून तुम्ही तुमचं 100% नक्की देणार आणि त्यावर मातसुद्धा मिळवणार. त्याआधी आता तुम्ही भीतीबद्दल बोललात की तुम्हाला एक अंधाराची भीती आहे आणि रात्रीची. आणखी काय अशी भीती तुम्हाला या दरम्यान झालेली आहे का, असा काही प्रसंग? नाही, भीती म्हणून तर मला कधीच नाही वाटली. लोकांना ना ओपन वॉटरची, म्हणजे इनफॅक्ट पाण्याचीच खूप भीती वाटते की पाण्यात डुबून जायची भीती असते खूप साऱ्या लोकांना पाण्यात पडल्यावरती. पण मला समोर अशी कधीच भीती नाही वाटली. म्हणजे पण यावेळेसच्या जेव्हा मी अल्ट्रामॅन ऑस्ट्रेलियाला गेली होती, ते त्या बीचलाच ॲक्च्युली सर्फर्स बीच म्हणतात. सर्फर्स बीच म्हणजे काय असतं, तिथे ना सर्फिंग करतात लोक. तर त्याच्या वेव्स खूप मोठ्या मोठ्या असतात, 10-20 फीटाच्या वगैरे अशा वेव्स असतात त्या मोठ्या. तर त्याच्यात जेव्हा आम्ही स्विमिंग करायला गेलो पहिल्यांदा, तर पहिले तर ते वेव्स मला आतमध्येच जाऊ देना. मी एकदा गेली तिथपर्यंत पुन्हा वापस आली किनाऱ्यावरती. मग बघितलं त्या वेव्सकडे थोडा वेळ, म्हटलं नाही जायचं तर आहेच. मग कसं तरी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावरती समुद्र तसा शांत असतो आतमध्ये. मग जे काही करायचं होतं ते 1-1.5 किलोमीटर स्विम केलं आणि वापस आली. वापस येताना म्हणजे ॲक्च्युली मी छानच स्विमिंग करत होते, पण एका याच्यावरती ना अशी वेव्ह बनते आणि ती किनाऱ्यावरती येते. आता ते मागून येणारी वेव्ह मला कळलीच नाही की ती कधी आली, आणि त्या वेव्हनी मला पूर्ण खाली धक्का मारला. तर ती अगदी मी समुद्राच्या तळाशी गेली आणि पूर्ण असं म्हणजे एकदम कोंडल्यासारखं झालं. कशी तरी वरती आले, एक श्वास घेतला, दुसऱ्या वेव्हनी खाली दाबलं. ते कसं तरी सावरत नाही, तिसऱ्या वेव्हनी खाली दाबलं. आणि जेव्हा तुम्हाला श्वास नाही घेता येत ना, तेव्हा तुम्हाला समजतं त्या ऑक्सिजनची किंमत आणि त्या श्वासाची किंमत. ॲक्च्युली हात दाखवला पण कोणी मदतीला कोणीच नाही आलं तिथे. पण त्यावेळेवर पण ना म्हणजे माइंड ॲक्च्युली आपलं खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे पॉवरफुल वेपन आहे आपलं ते माइंड. त्या माइंडला समजलं की आता याच्यातनं वाचायचं तर तुलाच आहे, म्हणजे वाचायचं असेल तर. आणि जायचंही समोरच आहे, कारण किनारा समोर आहे. बरोबर. मग त्या वेळेवरती डिसाईड करून की समोर पोहत 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 कसं तरी जायचं आहे आणि किनाऱ्यावर पोचली. पण त्या वेळेवरती मला देव आठवले ॲक्च्युली की आता यातनं आपण वाचणं खूप मुश्किल आहे. त्यावेळेवरती समजलं, तो क्षण तुम्हाला टच करून गेलेला. त्या क्षणाला सगळे देव आठवले. ॲक्च्युली आयरनमॅनची जर्नी खूप शिकवून गेली. जसं मी आतापर्यंत सांगितलं की माझं बालपण केळवदमध्ये आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर या 4 सिटीजमध्येच प्रवास झालेला आहे. पण आता जेव्हा मी पहिला आयरनमॅन करायला गेली, आयरनमॅन 70.3, तेव्हा ॲक्च्युली जर्मनीला माझ्यासोबत 7 जण होते. मग आम्ही गोव्याला करायला गेलो तेव्हा पण आम्ही 3 जण गेलो होतो. तर समहाऊ माझं सपोर्ट सिस्टीम माझ्यासोबत होता. पण जेव्हा गोव्याला मला आयरनमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी संधी मिळाली, तर तेव्हा माझं एकटीचंच सिलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये. तर ती जी भीती होती मला की आपण एवढ्या छोट्या गावातनं गेलो आहे, आपण इंटरनॅशनली एकटं प्रवास करतो आहे, आपल्याला लेओव्हर्स इंग्लिश समजेल का, लेओव्हर्स समजेल का, आपल्याला इंग्लिश समजेल म्हणजे इंग्लिश येत होतं, पण त्यांचे ॲक्सेंट्स खूप वेगळे असतात, ते आपल्याला समजले पाहिजे. प्लस आपल्याला टर्मिनल समजेल का, कसं जायचं हे समजेल का. तिथे गेल्यावरती फिनलँडमध्ये फिनिश लँग्वेज बोलतात, ते इंग्लिश पण बोलत नाही व्यवस्थित. ती लँग्वेज आपल्याला समजेल काय, आपण खाणार काय, कुठे ट्रॅव्हल कसं करणार. प्लस आम्हाला आमची बाईक घेऊन जायची असते, म्हणजे सोबतच कॅरी करायची, सायकल कॅरी करायची असते. ती सायकल आपण कशी हे करणार, हे इतके असंख्य प्रश्न मनात होते आणि ते असंख्य डाऊट घेऊनच मी फिनलँडला गेले होते. पण त्या जर्नीमध्ये एक लक्षात आलं की ना, आपण समजतो तेवढं जग वाईट पण नाही आहे. एखादा वाईट असला तरी 100 जण आपल्याला हेल्प करणारे असतात. ती जर्नी वॉज ब्युटिफुल. आणि त्या जर्नीनंतर मी जेव्हा वापस आली तेव्हा आय वॉज टोटली चेंज्ड पर्सन. म्हणजे जो कॉन्फिडन्स मी तिथून घेऊन आली तो खूपच ट्रिमेंडस होता. म्हणजे तो कॉन्फिडन्स मला नाही वाटत की विदाऊट ट्रॅव्हल केल्याशिवाय मला आला असता. आणि ते एकटं सो डेफिनेटली जेव्हा मला म्हणतात लोक की एकटं कसं जाणार, मी म्हणते जाऊन तर बघा, ते जे शिकवेल तुम्हाला ते अप्रतिम असणार आहे.
थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली, तुमचा जीवन प्रवास सांगितला आणि आयरनमॅन मागची जी कथा आहे, जी स्टोरी आहे, शिकण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यासाठी खूप खूप मनपूर्वक आभार. थँक्यू तुम्हाला पण इथे येऊन मला माझी जर्नी पुन्हा रिवाईव्ह करायची संधी दिली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.